कन्नड तालुक्यातील आडगाव पी येथील युवा समाजसेवक अमोल वसंतराव भोसले यांनी 7 जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालय इथं ग्रामसेवक जंजाळ यांना निलंबन करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं। 8 जुलै रोजी विस्तार अधिकारी विजय दारकुंडे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन ग्रामस्थ, गाव पदाधिकारी आणि उपोषणकर्ते यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून 15 ते 20 दिवसांमध्ये ग्रामसेवक जंजाळ यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं आणि त्यानंतर काही मुदत दिली। सर्व ग्रामस्थ यांच्या विनंतीला मान देऊन अमोल भोसले यांनी उपोषण सोडले। शासनाने दिलेल्या मुदतीत कार्यवाही केली नाही तर ग्रामस्थ मोठ्या संख्येने आमरण उपोषण करतील असा इशारा त्यांनी दिलाय। ग्रामसेवक श्री पोपटराव जंजाळ साहेब हे मागील 6.5 ते 7 वर्षापासून आडगाव ग्रामपंचायतीत कार्य करत असताना अनेक जणांच्या तक्रारी सुद्धा आहे। गावकऱ्यांसोबत उद्धटपणे बोलणं, त्यानंतर त्यांची भाषा, शिवराळ भाषा, महिलांसोबत आरेरावेची भाषा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर 2024-2025 या कालखंडात जो ग्रामनिधीचा भरणा केलेला असता तो वेळेवर न भरता ते पैसे आपल्या खिशात घरी घेऊन गेले। किती दिवस खिशात वापरले त्यांना? ते जवळपास 8 ते 9 महिने आणि 12 महिन्याचा लगभग त्यानं त्या पैशाचा आपल्या घरील कामासाठी किंवा वैयक्तिक कामासाठी वापर केला। पण ज्यावेळेस हे उघडकीस आलं, आमच्या निदर्शनास आलं की हा भरणा झालेला नाही, त्यानंतर आम्ही त्या पावत्या आणि ते प्रूफ घेऊन संबंधित आपले पंचायत समिती विस्तार अधिकारी साहेब दारकुंडे साहेब यांच्याकडे गेलो असता प्रथम चौकशीमध्ये त्या अहवालात त्यांची अनियमितता दिसून आली आणि तो अहवाल पुन्हा आपल्या पंचायत विभाग आणि जिल्हा परिषद यांच्याकडे पाठवण्यात आला। पण त्या अहवालात तर सदरील ग्रामसेवक यांनी कुठल्याही प्रकारची कारणे दाखवा हे दाखवलेलं नाही। त्यानंतर आपण हा उपोषणाचा मार्ग निवडला होता। 7 जुलै 2026 या दिवशी आपण उपोषणाला 10 वाजता बसलो असता। आज दिनांक 8 जुलै वेळ 3:30 वाजेच्या सुमारास आपलं गावकऱ्यांच्या संगनमताने गावकऱ्यांच्या समोर तसेच ग्रामपंचायत उपसरपंच, सरपंच आणि सदस्य यांच्या सर्वांच्या आग्रहास्तव आपल्याला 15 दिवसाची सन्माननीय दारकुंडे साहेब यांनी विनंती केली असता तसेच आपल्या पोलीस ठाण्याचे PI साहेब तसेच आपले लग्गड साहेब यांच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन तसेच गावकऱ्यांच्या हट्टापोटी आपण हे उपोषण आज 3:30 वाजेच्या दरम्यान स्थगित केलेलं आहे। तुमच्या मागण्या काय नाव आहे आजी तुमचं? ताराबाई अर्जुन भोसले, कुठले रहिवासी तुम्ही? आडगाव। आणि काय तुम्हाला समस्या आहे, नेमकी काय अडचण आली होती? समस्या म्हणजे आम्ही घरकुल करता 2-2 हजार रुपये घेतले ते आमच्याकडून। मळबी शपथ खाल्ली होती म्हणे, मळबी शपथ म्हणे तुमचे 2 महिन्यात घरकुल येतील म्हणे। तुमच्याकडनं किती पैसे घेतले? 2,000 रुपये। 2,000 रुपये घेतले? हां। तर कोणी घेतले ते? ग्रामसेवकनं। ग्रामसेवकने? हां। तर म्हणे तुमच्या 2 महिन्यात घरकुल येतील म्हणे तुमची। तर त्याला 1 मेला 1 वर्ष होऊन गेलं, आकाशी दिवशी पैसे घेतले। घरकुल मिळालं का तुम्हाला? नाही मिळालं? नाही, म्हणजे आमची सून विधो आहे तर ते म्हणे तुम्हाला विधो असल्यामुळे तुम्हाला 2 महिन्याचं घरकुल येतं म्हणे। खोटे आश्वासन तुमच्याकडनं पैसे उकळले? घेतले। हां। आणखी उलट ते राजूभाऊ सुद्धा बोलावलं धाडत आमच्याकडे घरी। कशासाठी? कचऱ्याला राजूभाऊ आहे ना, त्याला बोलावलं पाठवलं होतं की त्याला म्हणा तुमचं घरकुलीवर आहे पैसे भरून। अमोल वसंतराव भोसले यांनी ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संदर्भात काही तक्रार केली होती, त्याच्यासोबत काही पुरावे पण त्यांनी जोडले होते। त्या अनुषंगानं पंचायत समिती कार्यालयानं त्याची चौकशी केली आणि चौकशी अहवाल थोडी योग्य त्या कार्यवाहीस्तव जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांना सादर केलेला आहे। त्याची एक कॉपी अमोलरावांना पण आम्ही पंचायत समितीने दिली यावर। आता वरिष्ठ कार्यालय त्यावर निश्चित कारवाई करेल।
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील वडगाव रोठे आणि निंभोरा बुद्रुक शिवारात महावितरणची 33 केव्हीची जिवंत वीज वाहिनी गेल्या 3 महिन्यांपासून जमिनीला टेकून असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। या धोकादायक परिस्थितीत शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतीची कामं करावी लागतात। एका शेतकऱ्यानं पेरणीसाठी लाकडी ठुडीचा आधार घेत वीज वाहिनी उचलण्याचा प्रकारही घडला। या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागं होणार का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। तातडीनं वीज वाहिनीची दुरुस्ती करून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याची मागणी होते। मी चंदू बोरसे, वडगाव रोठे। विषय असा की गेल्या 2.5 ते 3 महिन्यापासून वडगाव रोठे आणि निंभोरा शिवारातील विजेच्या तारा इतक्या खाली लोंबकलेल्या आहेत की त्या जमिनीला टेकल्या 33 केव्हीच्या आणि त्या टेकल्यामुळे शेतकऱ्यांना कास्तकारीचे कामं, आता पेरणीचे कामाचा अडचण येत होती। तर संबंधित अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना विनंती, अर्ज, फोन, निवेदनं देऊन थकून गेलं काम। शेवटी शेतकऱ्याने त्या लोंबकलेल्या तारांना ठुनीचा टेका लावला आणि आपली पेरणी केली। आता या अधिकारी कर्मचाऱ्यांना निवेदनं आणि विनंती करून आम्ही थकून गेलो। तर सध्या आता पावसाळी अधिवेशनाचे 2 दिवस बाकी आहेत, 10 तारखेपर्यंत अधिवेशन आहे। या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, शब्दाला जागणारे अशी ज्यांची ख्याती आहे, त्यांना या निवेदनाद्वारे, या सोशल मीडियाद्वारे मी सांगू इच्छितो की आमच्या संबंधित 100, 125, 150 शेतकऱ्यांच्या या समस्येचं त्यांनी निराकरण करावे आणि संबंधित जबाबदार असलेले कर्मचारी, अधिकारी यांच्यावर आणि समस्येवर उचित कारवाई करावी। धन्यवाद।